आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैभवशाली परंपरा आहे। श्री क्षेत्र देहू आणि आळंदी येथून लाखो वारकरी ज्ञानोबा तुकोबाची पालखी खांद्यावर घेऊन विठुनामाचा गजर करत पंढरपूरच्या वाटेने चालतायत। पायी वारीत चालून थकलेल्या शिणलेल्या या वारकऱ्यांची सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाची सेवा असून हे पुण्याचं काम आपल्या हातून होतं याचं समाधान आहे, असं प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले। सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि सौ शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी पंढरपूरला प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने फिरता वारकरी दवाखाना उपक्रमाचं उद्घाटन मोहोळ यांच्या हस्ते झालं। सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बायोसिस भवनात झालेल्या कार्यक्रमावेळी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, महापालिकेतील विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट निलेश निकम, ॲडव्होकेट अविनाश साळवे, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉक्टर श्याम मुजुमदार, प्रो कुलपती डॉक्टर विद्या येरवडेकर, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, सिम्बायोसिसचे डॉक्टर राजीव येरवडेकर, कुलगुरू डॉक्टर रामकृष्ण रमन, अधिष्ठाता डॉक्टर शशीधर उपस्थित होते। पुणे जेजुरी आपल्याला ही सेवा देत असतो आणि विशेष आनंद असा होतो की लाखो वारकऱ्यांना याचा लाभ होत असतो। मला सांगायला आनंद होतो की दरवर्षी ह्या सिम्बायोसिस आणि शीला साळवे ट्रस्टच्या ॲम्ब्युलन्सची अत्यंत आतुरतेने सर्व वारकरी समाज वाट पाहत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की जे आपल्या सिम्बायोसिसचे सहकारी असतील, शीला साळवे ट्रस्टचे सहकारी असतील, ते तनमन अर्पून सगळ्या वारकऱ्यांची सेवा करतात। ज्यावेळेस वारकरी विठ्ठल नाम घेऊन पंढरपूरला जात असतो त्यांना भान राहत नाही, ते भान हरपून जात असल्यामुळे त्यांना जखमा होतात, आजारपण असतं। तर त्यावेळेस जर कोण भावनिक असेल तर हे आपल्या वारकरी दवाखान्यात असतो। मला अविनाश दादा आपण सांगत होतात की जवळपास 1 लाख लोकांची आरोग्य तपासणी करतात। मोठा आकडा आहे, तर मोठं काम आहे की 1 लाख लोकांची आपण आरोग्य तपासणी करतात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची औषधं देतात, त्यांना ॲम्ब्युलन्सची सुविधा देतो, रुग्णवाहिका जागेवरती आपण तिथे पोहोचवतो। म्हणून मला वाटतं की खरं ते पुण्याचं काम ही जी मंडळी आहेत ती निष्पाप भावनेने, निष्पाप भावानं विठ्ठलाच्या भेटीसाठी चाललेली आहे। त्यांच्या मनामध्ये कुठला भाव की एक तर स्वच्छ निर्मळ भाव आहे, म्हणजे दादांच्या भाषेत सांगायचं की एकदम चांगल्या भावातून ही मंडळी चालली आहे। आणि या वारकरी संप्रदायाची एक मोठी पार्श्वभूमी, एक मोठी परंपरा, वैभव या महाराष्ट्रात आहे आणि या सगळ्याची सेवा करणं हे मोठं पुण्याचं काम आहे आणि मला वाटतं ते काम आपण करताय। पुण्य इतकं मोठ्या प्रमाणात पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, हा जो काही विचार इथे दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या विश्वस्तांच्या मनात आला आणि 26 वर्षापासून अखंड सेवा ते करतात। कुठलाही उपक्रम चालू केल्यानंतर त्यात सातत्य असणं गरजेचं असतं आणि ही सेवा 26 वर्ष अखंड आहे। सिम्बायोसिस कॉलेज तर काय शिक्षण ह्या क्षेत्रामध्ये तर खूपच नाव मोठं आहे तुमचं, पण त्याचसोबत एक सामाजिक बांधिलकी, समाजातल्या विशिष्ट घटकांची सेवा यातही आपण खूप मोठे आहात। आज मला सांगताना खूप आनंद होत आहे की आपला हा जो सिम्बायोसिस अतिशय जो प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशन आहे आपलं पुणे शहरात, तसेच शीला राज साळवे जो आपलं संस्था आहे, हे दोघांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांच्या मदत करण्यासाठी एक खूप चांगला उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे आणि खूप जुनी परंपरा त्यांनी सुरू केलेली आहे। जवळपास 100पेक्षा जास्त डॉक्टर्स ठिकठिकाणी आपले कॅम्प लावून हे वारकऱ्यांच्या सेवामध्ये राहतात आणि त्यांना वैद्यकीय सहायता पुरवतात आणि जवळपास 1,00,000, 1.5 लाख, 2 लाखपेक्षा जास्त वारकरी आहेत। या लोकांची सेवा करण्यासाठी हे संस्था नेहमी काम करतात। यावेळी सुद्धा ते खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आपला उपक्रम सुरू केलेला आहे। मी यांना मनापासून धन्यवाद